नमस्कार. भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. हत्याची मालिका एक कुटू सत्य. बारामती मोरगाव रोडवर महात्मा फुले चौकात काल भीषण अपघात झाला. बारामती हादरली. याला अपघात म्हणायचा की हत्या हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे. अपघाताची छायाचित्रे व चित्रफित समाज माध्यमातून तेजीने पसरत होती. एक बाप जो मृत्यूच्या कावेत जात असताना माझ्या मुलीला वाचवा असा आठा हो फोडून मोठमोठ्याने वरडून लोकांना बघणाऱ्यांना आवाहन करत होता. मन मेंदू हृदय बधीर करणारा हा क्षण, हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक बापाच्या डोळ्यात पाणी आणतोय. तर आई बहिणीच्या या आक्रोशाची प्रतिध्वनी ऐकून आपल्या लहान लहान लेकरांना पाहून ढसाढसा रडू लागले. कमरेखाली छदछिन्न मखलेल्या शरीराने दोन हात आपल्या मुलीकडे करत मनुष्य धार्जिन देवाला ह्या लहान नगण्या ना वाटू शकलं नाही. ज्या डोळ्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईलवर पाहिले तो प्रत्येक बारामतीकर हा मनापासून त्या अवजड यमासारखा दिसणारा वाहन कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. ही दुर्दैव हे भले मोठे संकट माझ्या दारासमोर येऊन थाट बसलेले आहे काय, असा प्रश्न प्रत्येकाला वाटत आहे. अनेकांच्या घरातील चुली बंद होत्या. कालच्या त्या घटनामुळे अन्नाचा घास गळ्याखाली उतरत नव्हता. कित्येकांनी तर अन्न वर्ज्य केले होते. जेव्हा हातामध्ये मोबाईल घेतला जाईल तेव्हा हे दृश्य आई वडील हृदय पिळवून टाकत असणारे हे दृश्य होते. कमी होते की काय म्हणून दुसऱ्या दिवशी त्या चिमुकल्याच्या आजोबा आणि मृत्यू व्यक्तीचे वडील त्या धसक्याने त्यांचाही मृत्यू पावला. वाऱ्यासारखी बारामतीकरांच्या कानावर ही बातमी धडकली व बारामती सुन्न होऊन जात होती. एकाच घरातील चार व्यक्ती एका चालकाच्या मालकाच्या चुकीमुळे मृत पावतात. आणि आहे या बारामतीतून एक कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिलेले. या बारामतीमध्ये एक कुटुंब उद्ध्वस्त होताना डोळ्यांनी बारामतीकरांनी पाहत असताना हा अनुभव काही कारणाचा असताना बारामतीमध्ये अशाच पूर्वी झालेल्या घटनांची भीती अंगावर शारे आणणारे येतात. काल परवा बारामती इंदापूर रोडला चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या एक अवजड वाहनाने व्यक्तीचा खून केला. त्या व्यक्तीचा खूनच केला. कायद्याने नियमाने त्या मार्गाने मजाव असताना, परवानगी नसताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या बिनधास्त व निर्धास्तपणे कुणाचीही भीती नसल्यासारखे भरधाव वेगाने एका जिवंत माणसाला एका क्षणात खल्लास करून टाकले. चालता बोलता तो माणूस मृत्यू शरीरात रूपांतर होता. पुन्हा एकाच कुटुंब उद्ध्वस्त झाले ही बारामतीतील लोकांनी पाहिलं. परिसरातील समशान शांतता बारामतीकरांनी पुन्हा आपल्या मोबाईलवरच पाहिली आणि ती अनुभवली. त्रिमूर्ती नगरमध्ये मागे असाच एक लहान मुलाचा मृत्यू रोलर खाली सायकलवर जाणाऱ्या घरी जात असताना एका रस्ता निर्माण करणारा रोलरने
त्या लहान मुलाचा जीव घेतला, त्याची सायकल व रोलर खाली कसा तो चिरडला गेला याची छायापीत तमाम बारामतीकरांनी पाहिली. पुन्हा पाहायला सुरुवात केली. त्या लहान नगण्याच्या आई वडिलांचा टोहो आजही आसमान तारे गुंजत आहे, घुमत आहे व त्या लहान बाळाचा आवाज कानावर एक प्रश्न विचारतो की माझा जगण्याचा अधिकार का हिसकावून घेतला? मी मरण्यासारखा होतो का? खरंच हा लहान बाळ, खरंच 7वीतलं बाळ मरण्यासारखं होतं का? असा प्रश्न बारामतीकरांना उपस्थित होत नाही का? असा भयानक मृत्यू माझ्या वाटेला का? त्या लहान बाळाच्या वाटेला का? यावा हृदयाचे ठोके चुकवणारा तो बाल आवाज झोपत नाही तोवर मोबाईलमध्ये तांदळवाडीतील नवयुवक, तरंबाड विद्यार्थी, महाकाय मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाच्या वळण घेताना विद्यार्थ्यांना धडक बसता आणि त्या रक्ताची रांगोळी रस्त्यावर पसरत पडली. माझं बाळ शिकून सवारून मोठं होईल, म्हातारपणी काठी होईल, माझ्या जगण्याची प्रेरणा होईल, माझा आधार होईल, अशी भावना आई वडिलांची, आई बापाची त्या छिन्न भिन्न झाल्याची ही एक घटना तमाम बारामतीकरांनी आपल्या मोबाईलवर दात इतकत त्या गर्भगळीत झालेल्या आई बापाकडे पाहून आनंद उत्सव साजरा करीत असतो आणि ओरडून सांगत असतो, तुम्हाला विकास पाहिजे, विकास पाहिजे, तुम्हाला विकास पाहिजे. विकास तेव्हा 100-200 बळींचा नरबळी घेत नाही, विकासाला चढावा देत नाही, 200-300 माणसं मारत नाही, तोपर्यंत विकासासाठी गोरगरिबांची दुचाकीवाले, पायी चालणारे यांचे बळी हा विकास कधी घ्यायचं सोडणार? या विकासाच्या देवाला निवेद लोकांच्या जीवाचा व्हायलाच लागल. पूर्वी प्राचीन काळी एखादे मोठे काम सुरू करताना नरबळी ची प्रथा होती. ती प्रथा आधुनिक बारामतीमध्ये आजही चालू आहे. फक्त बळी तुमचे दिले जातात, विकासाच्या लोकांचे दिले जात नाही. ज्याचा विकास करायचा आहे, ज्याच्या फायद्यासाठी करायचा आहे, त्याचा नरबळी दिला जात नाही. अशा असंख्य अपघातामध्ये, चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्यूस जबाबदार हे कलम लावले गेले नाहीत. जे जबाबदार आहेत, ज्यांच्यामुळे अपघात होतात, त्याची कलम ह्या पोलीस रिपोर्ट मध्ये लावलेली जात नाही. प्रत्येक अपघातात वाहन चालकास न्यायालयाकडून सहानुभूती मिळत आहे. वाहन चालकास, मालकास व विकास ठेकेदाराला, ठेकेदाराचं साधं नावही येत नाही. ज्याचं चालक, ज्या वाहनाचा मालक, ज्याचा ठेका आहे, ह्या अशा अपघातात त्या FIR मध्ये, पोलीस FIR मध्ये साधं नावही येत नाही किंवा विकासाचा जो ठेकेदार आहे त्याचं नावही प्रसिद्ध होत नाही. प्रशासन कधी समोर येऊन या अपघातात तपासासंबंधी एक भ्र शब्दही काढत का नाही, याबद्दल अत्यंत संयमी, शांत, प्रिय बारामतीकर एवढे सहकारखोर आहेत की ही आधुनिक कुसंस्कृती बारामती जपत आहे. शब्द प्रश्न हा बारामतीकरांना मूळ स्वभावच नाही की का विचारायचा नाही. नपुंसक मनोवृत्तीची ही बारामतीची संस्कृती म्हणायची. स्थलांतराला सुरुवात करा बारामतीकर स्थलांतराला सुरुवात करा. बारामतीच्या विकासाला जागा कमी पडत आहे. अन्यथा आपल्या बारामतीच्या विकासाला जागा कमी पडली
की तुमच्या नावाचा देवाला निवद बळी देण्याची गरज भासल. विकासाच्या नावाखाली चाललेल्या विद्रुपीकरण, अशास्त्रीय वेळा विकास बारामतीमध्ये तुम्हाला मोकळा श्वास घेऊन देणार नाही. बारामतीकर विचार करा आणि ह्या विकासाला निवद द्या, बळी द्या. तुमच्या कुटुंबातली, तुमच्या माझ्या कुटुंबाला या बारामतीच्या विकासासाठी बळी द्या. बारामतीकर विकास करताना बारामतीचा तमाम बारामतीकराला म्हणतोय श्वास घेऊन देणार नाही, स्वातंत्र्य उपभोगू देणार नाही. भीतीच्या वातावरणात, गुलामीच्या छायेत तुमच्या 70 पिढ्यांना येथे जिवंतपणी नरक यातना भोगावे लागतील. गोच्या गाड्या तुमच्या मुलांना ओढण्यासाठी हा विकास पुरुष तयार करणार. त्यावेळेस होणारे दुःख तुम्ही सहन करावे, ते सहन करायची ताकद स्वयंघोषित देवानीच, या बारामतीच्या विकासानीच, ह्या विकास देवानीच तुम्हाला द्यावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हत्याची मालिका एक कटुसत्य या टायटल मध्ये जे बारामती भारतीय नायकने जे मांडलं, ती अशासाठी मांडलं की असंख्य याच्यामध्ये जे दोषी लोक आहेत, बारामतीकरांनो, भारतीय नायकच्या माध्यमातून जी ही व्यथा, अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं, असे ज्या आम्ही प्रकाश मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामुळे हे सगळे कृत्य अपघात होतात, ज्याच्यामुळे बारामतीचा नरक बनणारे, विद्रुपी करणारे सर्वांचा होतोय. विकास करताना बारामतीचं नरक बनवणारे, विद्रुपी करणारे सर्वांचा पर्दाफाश उद्या करणार आहे. ही दुःखाची क्षणी हे बोलणे योग्य नसल्यामुळे मी इथंच थांबतो. भारतीय नायकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.